नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे TCS पॅटर्ननुसार जे काही प्रश्न विचारले जातात तर ते भारताच्या इतिहासावरचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. आणि हे सर्व प्रश्न हे 2023 मध्ये जे एक्झाम झाले असतील 2022 आणि 2023मध्ये TCSने घेतलेल्या, तर ते सर्व प्रश्न आपण वन लाईनर स्वरूपात पाहणार आहोत. यामध्ये हे प्रश्न सर्व MCQ स्वरूपात होते, मल्टिपल चॉईस क्वेश्चन स्वरूपात, पण इथं मी फक्त वन लाईनर स्वरूपात घेण्याचा प्रयत्न केला आहे. जे बरोबर ऑप्शन राहील तेच फक्त इथं सांगेन, त्यामुळे आपला वेळ वाचणार आहे आणि कमी कालावधीत आपला जास्त अभ्यास होण्यास मदत होईल. तर आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करू. आपला पहिला प्रश्न आहे, सन 1913मध्ये संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये भारतीयांद्वारा स्थापन केलेल्या गदर पार्टीचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर सोहमसिंग भाकना यांची, म्हणजे 1913मध्ये जे संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये भारतीयांद्वारा जी गदर पार्टी स्थापन केली होती, तर त्या गदर पार्टीचे पहिले अध्यक्ष म्हणून सोहमसिंग भाकना यांची निवड झाली होती. दुसरा प्रश्न आहे, बंगालमध्ये सामाजिक धार्मिक सुधारणांचे प्रणेते राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या सभेची स्थापना केली? तर राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती. 1897मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर 1897मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. राजा राममोहन रॉय यांच्यानंतर ब्राह्मो समाजाचे नेतृत्व कोणाकडे गेले? तर राजा राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाचे नेतृत्व देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे गेले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती कोणता दिवस म्हणून साजरी करण्यात येते? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिन म्हणून साजरी करण्यात येते. थोर स्वातंत्र्य सेनानी देशबंधू चित्तरंजन दास हे व्यवसायाने कोण होते? तर चित्तरंजन दास हे व्यवसायाने वकील होते. गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती कोणत्या ठिकाणी झाली? गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती बोधगया या ठिकाणी झाली. मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी एकत्र येऊन कोणत्या पार्टीची स्थापना केली? तर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी एकत्र येऊन स्वराज्य पार्टीची स्थापना केली. भारतात पहिल्या मेडिकल कॉलेजची स्थापना कोणी केली? तर लॉर्ड विल्यम बेंटिंकने भारतामध्ये पहिल्या मेडिकल कॉलेजची स्थापना केली होती. 1931मध्ये अलाहाबाद येथील अल्फ्रेड पार्कमध्ये इंग्रज सैन्याशी लढताना कोणत्या क्रांतिकारकाने स्वतःवर गोळी मारून घेतली? तर चंद्रशेखर आझाद यांनी 1931मध्ये अलाहाबादमधला जो अल्फ्रेड पार्क होता, तर या ठिकाणी इंग्रज सैन्याशी लढताना स्वतःवर गोळी मारून घेतली होती चंद्रशेखर आझाद यांनी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी टिंबटिंबमधून होते. तर जे बॉम्बे प्रांत होता त्यावेळेचा, आत्ताचं मुंबई आणि त्यावेळेचा बॉम्बे प्रांत, तर पहिलं जे अधिवेशन झालं होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं, तर त्या अधिवेशनाला बॉम्बे प्रांतातून सर्वाधिक प्रतिनिधी उपस्थित होते. टिंबटिंब यांनी 1867मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. तर आत्माराम पांडुरंग यांनी 1867मध्ये मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली. सातवाहन राजवटीच्या काळात कोणत्या लेण्या खोदल्या गेल्या? तर सातवाहन राजवटीच्या काळामध्ये कार्ले या ठिकाणच्या लेण्या खोदल्या गेल्या. जून 1857मध्ये रंगो बापूजी गुप्ते यांनी भोरजवळील टिंबटिंब या ठिकाणी ब्रिटिश राजवटी विरुद्ध सुमारे 2000 सशस्त्र मराठ्यांची मोठी फौज गोळा केली. तर रंगो बापूजी गुप्ते यांनी भोरजवळील बागरवाडी या गावाजवळ किंवा या ठिकाणी ब्रिटिश राजवटी विरुद्ध सुमारे 2000 सशस्त्र मराठ्यांची मोठी फौज गोळा केली होती. मुंबईतील कोणत्या मैदानाचे अधिकृतपणे ऑगस्ट क्रांती मैदान असे नामांतरण झाले आहे? तर जो गवालिया टँक मैदान हे जे ठिकाण आहे, तर या ठिकाणाचे अधिकृतपणे ऑगस्ट क्रांती मैदान असे नामांतर झाले आहे. कोणती राजवट निजामशाही राजवट म्हणून ओळखली जाते? तर जी अहमदनगरची सुलतानशाही आहे, तर तिला निजामशाही राजवट म्हणून ओळखली जाते. कोणते भारतीय स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते? तर अनंत लक्ष्मण कान्हेरे हे जे स्वातंत्र्य सैनिक होते, तर हे नाशिकचे होते. पंडिता रमाबाई यांनी कोणत्या वर्षी उच्चवर्णीय विधवांना मदत करण्यासाठी शारदा सदनची स्थापना केली? तर पंडिता रमाबाई यांनी जे शारदा सदनची स्थापना केली, तर ती 1889 या वर्षी केली. कोणी केसरी या मराठी वृत्तपत्राचे संपादन केले, जे ब्रिटिश राजवटीच्या प्रमुख टीकाकारांपैकी एक होते? तर बाळ गंगाधर टिळक. या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. 1840मध्ये परमहंस सभा या 19व्या शतकातील महाराष्ट्राच्या पहिल्या सुधारक संघटनेची स्थापना कोणी केली? तर 1840मध्ये परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली. कोण ऑगस्ट 1943 ते मे 1946 या काळात ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढणाऱ्या महाराष्ट्रातील सातारा समांतर सरकारचे नेते होते? तर क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील सातारा समांतर सरकारचे नेते होते. महाराष्ट्रात महाकवी कालिदास यांच्या स्मरणार्थ कालिदास महोत्सवाचे आयोजन केले जाते. तर हा उत्सव कोठे आणि किती दिवस चालतो? तर
नागपूर या ठिकाणी महाकवी कालिदास यांच्या स्मरणार्थ कालिदास महोत्सवाचे आयोजन केले जाते आणि हा उत्सव एकूण 2 दिवस चालतो. 1894 मध्ये चाफेकर बंधूंनी कोणत्या सभेची स्थापना केली? तर 1894 मध्ये चाफेकर बंधूंनी हिंदू धर्म संरक्षणी सभा या सभेची स्थापना केली. सार्वजनिक काका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे सार्वजनिक सभेच्या पुढाऱ्याचे नाव काय होते? तर सार्वजनिक काका म्हणून गणेश वासुदेव जोशी यांना ओळखलं जातं आणि ते पुणे सार्वजनिक सभेचे पुढारी होते. लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणत्या विषयावर संपादकीय लिहून महाराष्ट्रात पैसा फंड सुरू केला? तर स्वदेशी या विषयावर त्यांनी संपादकीय लेख लिहिला आणि महाराष्ट्रामध्ये पैसा फंड सुरू केला. 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली? तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1905 मध्ये हिंदू विद्यापीठ स्थापना करण्याची संकल्पना मांडली. कोणत्या सुलतानाकडून यादवांचा पराभव झाला? तर अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पराभव केला होता. टिंबटिंब हा सातवाहन राजवटीतील सर्वात प्रसिद्ध राजा होता. तर गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन राजवटीतील सर्वात प्रसिद्ध राजा होता. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही 1873 मध्ये झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी पुणे शहरावर प्रथमच भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान कोणाला देण्यात आला? तर 15 ऑगस्ट 1947 रोजी पुणे शहरामध्ये पांडुरंग महादेव बापट यांना भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान देण्यात आला. दख्खनच्या सुलतानशाहीतील सर्वात लहान सुलतानशाही कोणती होती? तर जी पिदरची सुलतानशाही होती तर ती दख्खनच्या सुलतानशाहीतील सर्वात लहान सुलतानशाही होती. पुराणानुसार दक्षिण भारतात साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनी राजवंश कोणता होता? तर जो सातवाहन राजवंश होता तर तो दक्षिण भारतामध्ये साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनी राजवंश होता, सातवाहन राजवंश. टिंबटिंब शहरातील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. तर बॉम्बे किंवा मुंबई शहरातील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. टिंबटिंब ही यादव राजघराण्याची राजधानी होती. तर देवगिरी ही यादव राजघराण्याची राजधानी होती. संभाजी महाराजांनंतर कोण मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले? तर राजाराम महाराज हे संभाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 हा टिंबटिंबच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला. तर हा जो कायदा होता हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 हा लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? तर 24 सप्टेंबर 1873 या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सुफी संतांच्या समाधीला काय म्हणतात? तर सुफी संतांच्या समाधीला दर्गा असं म्हटलं जातं. देवनागरी टिंबटिंब लिपीतून उत्पन्न झाली. तर देवनागरी ही ब्राह्मी लिपीतून उत्पन्न झाली. राजघाट हे टिंबटिंबची समाधी आहे. तर राजघाट हे महात्मा गांधी यांची समाधी आहे. जयप्रकाश नारायण यांना टिंबटिंब ही पदवी देण्यात आली. तर जयप्रकाश नारायण यांना लोकनायक तसंच जेपी या 2 पदव्या जयप्रकाश नारायण यांना दिल्या जातात, लोकनायक आणि जेपी. पोस्ट ऑफिस या 3 अंकी नाटकाचे लेखक कोण आहेत? तर पोस्ट ऑफिस या 3 अंकी नाटकाचे लेखक रवींद्रनाथ टागोर हे आहेत. द गोल्डन असॉल्ट या पुस्तकाचे लेखक कोण? तर सरोजिनी नायडू यांनी द गोल्डन असॉल्ट नावाचं पुस्तक लिहिलंय. कोणत्या मराठी संताने भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला? तर संत ज्ञानेश्वर या मराठी संताने भावार्थ दीपिका, त्यालाच आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो, तर हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिला. बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर यांचे वर्तमानपत्र टिंबटिंबमध्ये परखड मते मांडत असत. तर सुधारकमध्ये त्यांनी आपले मतं मांडली होते गोपाळ गणेश आगरकर यांनी. 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला टिंबटिंब येथील तुरुंगात ठेवण्यात आले. तर 1857च्या उठावानंतर बहादूर शाह जफर द्वितीयाला रंगून येथील तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं. 1857च्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे टिंबटिंबचे अधिकारी होते. तर ते छत्रपती प्रतापसिंह यांचे अधिकारी होते रंगो बापूजी गुप्ते. कोण प्रसिद्ध लढावय्या 1799 साली हातात एक नावाजलेली ऊज स्टील तलवार घेऊन ब्रिटिशांशी लढताना मरण पावला? तर टिपू सुलतान हा 1799 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध लढताना मरण पावला. 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली? तर 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी रँड नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. भगतसिंग, आझाद आणि राजगुरू यांनी सँडर्सची हत्या केव्हा केली? तर 17 डिसेंबर 1928 रोजी भगतसिंग, आझाद आणि राजगुरू यांनी सँडर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. कोणत्या काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्णकाळ मानला जातो? तर जो यादवांचा काळ होता तर त्याला मराठी भाषा आणि मराठी साहित्याचा सुवर्णकाळ मानला जातो.
कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी त्याचा राज्यकारभार सुरू केला? तर कुतुबुद्दीन ऐबकने 1206 मध्ये त्याचा राज्यकारभार सुरू केला.